हॅलो गाईज, वेलकम टू अ नेक्स्ट व्लॉग. आय नो खूप उशीर झाला आहे या व्लॉगसाठी, बट वी आर बॅक. आज आम्ही भरपूर काही करणार आहोत. आज आपण फोर्ट फिरतोय. आज आपण शिवानीच्या गावी चाललो आहोत. तिथे तिच्या दादाचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी, आणि भरपूर काही होणार आहे, तर बघा. हाय गाईज, आज आपण आलो आहोत अलिबागच्या रेवदंडा किल्ल्यामध्ये. रेवदंड्याचा किल्ला बघून आम्ही गेलो शिवानीच्या गावाला, जे अलिबागमध्येच आहे. तिकडे तिच्या दादाचा चहा पाण्याचा कार्यक्रम होता, तर आम्ही पटपट तिथे गेलो, कारण की तिकडे जाऊन आम्हाला पैशांचा बुके बनवायचा होता. तो देखील तुम्हाला मी दाखवीनच कसा बनला होता. शिक्षणाबाबत वगैरे सर्व चौकशी करूनच व आमची खात्री झाल्याने विवाह निश्चित केलेला आहे व निश्चित झाल्यानंतर आम्ही लिहून देणार, हे आपण लिहून घेणार यांना हा विवाह निश्चित करार लिहून देत आहोत. लग्नानिमित्त कोणत्याही प्रकारचे देणे अथवा घेणे ही अट राहणार नाही. मान्य? येणेप्रमाणे सदरचा विवाह निश्चित करार हा आम्ही लिहून घेणार यांना स्वखुशीने आमचेवर कोणाचेही दडपण नसताना लिहून दिला आहे. तो आमच्यावर बंधनकारक आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आमचा पोपटी बनवायचा प्लॅन ठरला. पुढच्या दिवशी निघता निघता आमचा अचानक नागाव बीचला जाण्याचा प्लॅन ठरला, जे आम्हाला मुंबईला येतानाच लागला. पहिल्यांदा बघितलं. खाली आहे बीच, मोठा बीच आहे त्यामुळे खाली वाटतं आपल्याला. गर्दी आहे. पॅराग्लायडिंग होते, पण ते करायला मला तुला घेऊन जायचं होतं. दिसते
फोटो छान येतील बाबा. तिथं बसायचे पैसे किती असेल तो दादा? हो ते बनवलंय त्यांनी. नाही नाही. स्पीड बोट काढली त्याची समुद्र काढली. पॅराशूट बघा. हा पॅराशूट दिसतं. पॅराग्लाइड बनाना क्या बोला तूने? राईड. ती पण फिरते बघ अशी. गोल गोल फिरतात त्याने. चक्कर पण येते आणि कसलं पण होतं त्याच्यात. तू नाही बसली त्याच्यात? आपण येणार नेक्स्ट टाइम फक्त स्पोर्ट्स करायला आहे. ओके. गाईज या बीचची वाईब खूप ट्वायलाईट सारखी दिसत होती. हे झाडं तुम्ही बघू शकता. हे जे ट्वायलाईट सिरीजमध्ये झाडं आहेत सेम तसेच दिसत आहेत. हा बीच खूप मोठा आहे. इथे तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता, हॉर्स राईड करू शकता. खूप सारे वॉटर स्पोर्ट्स पण इथे आहेत जे तुम्ही एन्जॉय करू शकता इथे येऊन. तर तुम्ही देखील विजिट करा या नागाव बीचला. आम्ही बीच जवळच ही सुरमई थाळी खाल्ली. खा गोळा. क्या बोलूं मैं इस पे? ऑरेंज. गाईज आम्ही ज्या दिवशी आलो होतो तेव्हा लॉंग विकेंड असल्यामुळे आम्हाला खूप ट्रॅफिक लागला. लकीली आमच्याकडे बाईक होती म्हणून आम्ही तो ट्रॅफिक अवॉइड करू शकलो. बट जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल लॉंग विकेंड्सला वगैरे तर एकदा परत विचार करा. इथून निघून आम्ही काही फोटो काढले. तिथून आम्ही रेवस डॉकयार्डकडे आलो. तिथे शिपमध्ये आपली बाईक चढवली आणि मग तिथून आम्ही निघालो मुंबईला. गाईज आय नो हे त्यांचं दररोजचं काम आहे पण आई शपथ यांना बघून जी भीती वाटते ना. हे जे खतरों के खिलाडी खेळतात ना गाडीसोबत खरंच खूप भीती वाटते बघताना. तिथून आम्ही बाईक घेतली आणि आपल्या घरी निघालो. पण थांबा एक फायनल सीन बघून जावा. खूप भारी आहे.